की असा माणूस सायंटिस्ट होऊ शकतो. सायंटिस्ट अरे वा. एव्हरीथिंग हॅव ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज. मग असं कसं असं कसं असं कसं असं कसं वाय ॲनालिसिस म्हणतो आम्ही टेक्निकलमध्ये. मित्रांनो, मी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये फुल डे वर्कशॉप देतो. ॲमेझॉन, टाटा मोटर्स, फार मोठमोठ्या कंपन्यांमध्ये. मी कमेंट्स इंडिया, किर्लोस्कर कमेंट्स जुना नाव, तिथं 32 वर्ष जॉब पण करतो. या कमेंटची अमेरिकन कंपन्या. तर असं कसं तो माइंड पॅटर्न असतो. तो असा माणूस सायंटिस्ट पण होऊ शकतो. वाय ॲनालिसिस कीच काढतो तो. तुम्हाला माइंड पॅटर्न माहिती ना? माइंड पॅटर्न यस ऑर नो? ए फॉर हा माइंड पॅटर्न. बी फॉर बॉल. सी फॉर हा माइंड पॅटर्न. ए रे पावसा. जो जीता हो सिकंदर. हा माइंड पॅटर्न. का बरं सिकंदरच का? सिकंदर. हा म्हणजे माइंड पॅटर्न आहे ना. तुम्हाला पहिलीला शिकवलंय KG ला ए फॉर ॲपल. आज पण ए फॉर ॲपल म्हणताय तुम्ही. सी फॉर कॅट तुम्ही नातवाला सांगताय म्हण सी फॉर कॅट. ते म्हणते सी फॉर कॅट. अरे कुठली मांजर एवढं मोटिवेशन देणार आहे नातवाला? ती मरतुकडी मांजर काय मोटिवेशन देणार? पोराला सांगा मान सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज. चेंज युअर माइंड पॅटर्न. हो विनाताई. बी फॉर बुद्धा. शांतीचं प्रतीक पोरासमोर येईल ना, लॉर्ड बुद्धा. ए फॉर आंबेडकर. येतील का नाही? संविधान रत्न. चेंज युअर माइंड पॅटर्न. माइंड पॅटर्न चेंज करायचं असेल तर ध्यान करायला लागेल. मनाची शुद्धी करायला लागेल. मग हार्डली 3 मिनिटात शशिकांत म्हणतोय माझा हात बदल तर हात बदल होतोय. शशिकांत तुम्ही म्हणताय माझे दोन्ही हात चिकटत आहेत तर हात चिकटले का नाही? हॅलो. म्हणजे बाह्य मनाने अंतर्मनाला ज्या स्वयंसूचना दिल्या तसं अंतर्मन जिनीनी काम केलंय बॉडीमध्ये. सिद्ध झालं. मी तुमच्या बोटाची लांबी अशी वाढवू शकतो. लांबी अशी वाढू शकते जवळजवळ अर्धा इंच असं बोटवर येऊ शकतो. 2 बोटांनी माणसाला इथपर्यंत उचलायला लावू शकतो. इथं माइंड जो भी सोचता है वैसा होता है. मग जर हात बदल होतो, हात चिकटतात, म्हणजे अल्लाउद्दीन जिनीला जे म्हणतोय तो जिनी करतोय का नाही? मग तुम्ही म्हणले माझे गुडघेच नाही दुखतात ग, जिनी काय म्हणून जो तो मेरे आता मावशी. आणि गुडघे धुण्याचं काम जिनी चालू. तुम्ही त्याला म्हणले पाठ लय दुखती रे माझी, जिनीला काय सांगताय? पाठ दुखती. जिने म्हणणार जो हुकम मेरे आता. म्हणून 90% आजार सायकोसोमॅटिक आहे. काही नसतं. MRI क्लिअर. डॉक्टर म्हणतो नो प्रॉब्लेम या दत्ता. पण आई म्हणती इथं दुखते रे बाबा, इथं दुखते, इथं कुठे दुखतंय, इथं. सायकोलॉजिकल इफेक्ट असतात. 90% आजार सायकोसोमॅटिक आहे. मग तुम्ही म्हणता ना अलीकडे मला आठवतच नाही बाया. मग जिने काय करणार की चलो चिकवून देते. तिने म्हणणार आठवत नाही बाया. स्मरणशक्ती वीक करून टाकाल ना. तो जर हात बदल करतोय, तो जर हात चिकटवतोय, तो ते इथं काम करणार ना तो. पोरगा म्हणतो पप्पा मॅथ्स इज व्हेरी टफ. मॅथ्स इज व्हेरी टफ पप्पा. जॅक कॅनफिल्ड म्हणला पोराला सांगा अफर्मेशन चेंज कर, मॅथ्स इज व्हेरी इझी. ज्या वेळेला तो म्हणतो मॅथ्स इज व्हेरी टफ, सबकॉन्शियस गणिताचं पुस्तक उघडलं की हाय होऊन जातं. त्याला काही सुधरत नाही. त्या म्हणते टफ आहे. जॅक कॅनफिल्ड म्हणला 939चा सिद्धांत द्या मुलांना. 9 वेळा उजव्या हाताने लिहा, मॅथ्स इज व्हेरी इझी. 3 वेळा डाव्या हाताने लिहा, मॅथ्स इज व्हेरी इझी. आणि परत 9 वेळा उजव्या हाताने लिहा, मॅथ्स इज व्हेरी इझी. सबकॉन्शियस कनेक्शन वेन यू आर रायटिंग सम थिंग्स. सबकॉन्शियसचं कनेक्शन आहे लिहिताना. म्हणून सायकॅट्रिस्ट डायरीला लावतो. डायरी तर म्हणतो पुढच्या वेळेला आलं की 10 पण लिहून आणायची.
आणि ते बघतो काय काय मॅटर झालं आहे, कुणा अडकलं आहे बाबा. सबकॉन्शियसचं कनेक्शन आहे लिहिण्यामध्ये. 9 वेळा उजव्या हाताने, 3 वेळा डाव्या हाताने, 9 वेळा उजव्या हाताने. तुम्ही पण लिहा ना, माझी स्मरणशक्ती उत्तम आहे. बघा स्मरणशक्ती वाढते का नाही. ज्यात कॅन्फिल्ड म्हणला झोपण्यापूर्वी 10 मिनिटं आणि उठल्यानंतर 10 मिनिटं हा एक्झरसाइज कंपल्सरी करा. मग झोपताना कॉन्शियस माइंड निद्रिस्त होतं, सबकॉन्शियस 24 तास काम करते. मग सबकॉन्शियस वॉचमन झोपला की अफर्मेशन कुठे पण बिल्डिंगमध्ये जाते का नाही बरोबर. अफर्मेशन गेली, मी आनंदी आहे तो म्हणतो यस बॉस, मी प्रसन्न आहे, माझं शारीरिक स्वास्थ्य चांगलं आहे तो म्हणतो यस बॉस, माझं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे, माझी स्मरणशक्ती उत्तम आहे, मी जे खाते ते मला मस्त पचतंय, माझी पचन संस्था मध्य प्रदेश मस्त काम करत आहे. मग त्यांनी सगळं ऐकलं जिनीनी की तो रात्रभर काम करतोय ना 24 तास, तो सगळं हिलिंग करायला लागतो. पचत नसेल तर तो पचवण्याची प्रोसेस, छोटा आतडा मोठा आतडा व्यवस्थित तो करतो. म्हणतो पचायचे, अल्लाउद्दीनने सांगितलंय पचायचे, तुला पचायचे. अल्लाउद्दीनने सांगितलं मेमरी शार्प, तो मेमरी शार्प करतो. 90% डिसीज आर सायकोसोमॅटिक. अफर्मेशन द्या आणि चेंज युअर माइंडसेट आणि डिसीजमधून बाहेर या. इट वर्क्स, इट वर्क्स, इट वर्क्स. डिअर फ्रेंड्स, सो वर्ड इज